वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांविरोधात आज टाकळीभान गावात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. आकाश दुबैया यांच्या हत्येचा तसेच सतीश मायकल रणनवरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात आज सर्व व्यापारी, विविध संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. श्रीरामपूर येथील आकाश दुबैया यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तसेच टाकळीभान येथील सतीश मायकल रणनवरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला. टाकळीभान पोलीस ठाण्यासमोर सकाळी 9 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांनी श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची खंत व्यक्त केली. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांची दहशत कायमची मोडून काढावी अशी मागणी त्यांनी केली. राजेंद्र कोकणे, भारत भवार, नारायण काळे, अविनाश लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आकाश दुबैया यांना श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गावातील व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण दिवस आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. दिलीप लोखंडे, वेद बातमीचासाठी श्रीरामपूर. जे व्यापारी आपलं पोट घालतात किती मोठा असतात गिराईकांची वाट पाहतात, त्या लोकांकडून पैसे कसे मिळतील, त्या लोकांकडे आपल्याला खायला कसं मिळेल आणि त्याच्याकडून आपल्याला खरेदी कशी मजबूत करता येईल अशा लोकांचा याच पद्धतीनं काम या स्वामीच्या युवकाचा त्याच्या मुलीला देखत गुण झाला आणि ते भात पेरायले काही गोष्टी नाही. दुर्दैवाची गोष्ट, आम्ही परवा दिवशी नामदार साहेबांना आम्ही ते तिकडे भेटायला गेलो तर तो रडून सांगत होता, साहेब मी काही करू शकलो नाही, माझ्यासमोर माझ्या मुलाला मारून टाकले. हीच परिस्थिती तालुक्यात शहरात आहे. त्याच पद्धतीने तालुक्यात सुद्धा आता त्याचा लोट पोहोचायला लागला. पाठीमागे टाकेल बदला काही मुलं आपल्या तिथं काय याचं नाव मिरीकरच्या इथं वाद चालू होता तर ते ग्रामपूरचे मुलं येऊन तिथं आपल्या इथं दहशत करत होते. त्याच पद्धतीने टाकेलबादमध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनालय आहे, त्या ठिकाणी सुद्धा तेच ग्रामपूरचे मुलं येऊन या ठिकाणी आपल्या लोकांवरती रिव्हॉल्वर काढून त्यांनी या ठिकाणी ठिकाणा घातला. त्याच पद्धतीनं आपला मायकलचा छोकरा आहे, तो बिचारा गरीब मुलगा, शाळेतील मुलगा, तो श्रीरामपूरमध्ये गेला आणि नाश्ता करण्यासाठी एका धर्तीवर थांबला. 2-3 पोरं आले आणि त्यांना सांगितलं तुम्ही शांत राहा. तर यातच त्यांनी लगेच एक चापे मारून या मुलाला मारला. तर अशा पद्धतीची जर या ठिकाणी जर होत असेल, गरिबावरती अन्याय होत असेल तर आपल्यासारखेचं काम काय? माझी सर्वांना विनंती आहे, श्रीरामपूरमध्ये आपल्या मुली जातात कॉलेजला, त्या सुरक्षित नाही. आपले मुलं जातात ते सुरक्षित नाही. आपले व्यापारी माल आणायला जातात ते सुरक्षित नाही. टाकळीभानमध्ये सुद्धा येऊन जे ते लोक जर दादागिरी करीत असतील, तुम्ही पाहिलं असेल म्हणजे लोकसभेत विधानसभेच्या वेळेस काही गुंडांनी टाकळी घेऊन आपल्या लोकांना मारून त्यांच्याकडून पैसे नेले तरी आपण काही करू शकत नाही. दुर्दैव आहे, आपल्या समोर आपला विरोधक जरी असला त्याला बाहेरचा माणूस जो मारून आला तर आपल्या लोकांनी त्याला ताबडतोब प्रश्न विचारला पाहिजे आणि आपल्या लोकांनी जाऊन त्याला मदत केली पाहिजे. मारतात आणि आपले लोक सुद्धा पाहत राहतात. दुर्दैवाची घटना आहे.
राजू सर्वात वाईट गोष्ट आहे का आपल्या लोकांचे पैसे घेतले आणि आपले लोक दुकान घेऊन बसले आणि म्हणून आपल्या लोकांना मारले की इथं काही शहरात आणि तालुक्यात सुद्धा आलेली आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना तुम्ही एक दिवशीला अशा लोकांवरती जे हल्ला करणारे आहेत त्यांना सर्वांनी एकत्रित पाहिलं पाहिजे. सर्व एकत्रित आले पाहिजे. सरकार शासन आपल्याबरोबर आहे. जरी आपण म्हणतात तो पोलीस काय देऊ नये आपण त्यांना सांगितलं तर त्यांना ती माहिती घेऊ शकते. म्हणून माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा ठाकरे बंधांनी आयुष्यात साहेबांना पत्र दिलेलं आहे. आमदार साहेबांना पत्र दिलेलं आहे. या ठिकाणी टाकळीभान हे 30,000 लोकसंख्येचं गाव आहे. या ठिकाणी 10 ते 11,000 मतदार आहेत. तर या ठिकाणी आम्हाला एक जे आहे ते आहे मिळू शकत नाही पण तेच आहे आणि आम्हाला 4 पोलीस मिळाले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी किरकोळ कारकोळ जर काही विषय असेल तर ते लोक पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांना संरक्षण मिळू शकेल. कारण जर काही झालं तर त्यांना ड्राफ्टला जावं लागतं. पूर्वी या टाकेबाब गोष्टीमध्ये FIR भरणारा होता. या ठिकाणी त्याची फिर्याद घेतली जात होती. परंतु आता आपल्याला श्रीरामपूरला जावं लागतं. म्हणून आपण मागणी केलेली आहे त्या टाकेबाबला एक आहे आणि 4 पोलिसांची कायमस्वरूपी या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी रात्री आमची काही गरज होती सुद्धा बंद झाली. तर माझी विनंती आहे परत आपले राहुल अधिकारी आली पाहिजे म्हणजे काही लोकांच्या अडचणी आहेत दूर होती. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशा पद्धतीनं जे लोक आहेत अशा पद्धतीची त्यांची प्रवृत्ती आहे आणि अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी घेतलंच पाहिजे. आणि आपण सर्वांनी या विषयावरती आपण एकत्र आलं पाहिजे. आपण या विषयावर चर्चा केली पाहिजे आणि या गोष्टीमध्ये आज या ठिकाणीच्या आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्वांना